Good afternoon, all of you students. Our school, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर, संत ज्ञानेश्वर नगर, लातूर, arranged this virtual class for the student of the 6th class. So, today we are discussing about our new poem, study tool 2, Minnie and Winnie, a little boy. ही मिनी अँड विनी नावाची ही जी कविता आहे ती आज आपण इथं अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, आपलं आता हे स्टडी टूर 2 नावाचं युनिट, दुसरं युनिट चालू झालेलं आहे. त्याच्यातली ही थोडक्यात 2.1 ही पहिली कविता आपण इथं अभ्यासणार आहोत. पहा, तर आता या ठिकाणी ही एक ललबाय आहे. म्हणजे ललबाय मीन्स अंगाई गीत. शब्द लिहून घ्यायचे त्याच्यातले. पहा, अंगाई गीत. तर आता हे जे अंगाई गीत आहे, हे अंगाई गीत किंवा ही जी कविता आहे, ही कविता आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर चालू होणार आहे. संगीतमय ह्याच्यामध्ये ही कविता इथे मी तुम्हाला ऐकवणार आहे. त्या कवितेचा तुम्ही काय करायचं आहे, आस्वाद घ्यायचा आहे आणि नंतर मग मी या कवितेचा अर्थ तुम्हाला इथे सांगणार आहे. तर ही कविता इथं मी आता मोबाईलच्या डिस्प्लेवर. स्टँडर्ड 6 पोएम नंबर 2.1 मिनी and Winnie. Minnie and Winnie slept in a shell. Sleep, little ladies, and they slept well. Pink was the shell within, silver without. Sounds of the great sea wandered about. Sleep, little ladies, wake not soon. Echo on echo dies to the moon. Two bright stars peep into the shell. What are they dreaming of? Who can tell? Started a green linnet out of the crowd. Wake, little ladies, the sun is aloft. The sun is aloft. The sun. ऐकलेली आहे. तर आता या कवितेत काय काय सांगितलेलं आहे आपण इथं पाहूया. मिनी आणि विनी नावाच्या एक 2 मुली आहेत आणि त्या मुलींसाठी त्यांच्या आईनं हे अंगाई गीत इथं गायलेलं आहे. पहा, आपल्या समाजामध्ये लहान लेकरं जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्या आईनं आपल्याला झोप यावी म्हणून काही गीतं गायलेली असतात. त्या गीतांना अंगाई गीत असं म्हटलं जातं. आणि हे अंगाई गीत कोणी लिहिलेलं आहे, तर त्या कवीचं नाव आहे आल्फ्रेड लॉर्ड टेन्सन. या कवीनं हे अंगाई गीत लिहिलेलं आहे. ते आपण पाहूयात आता. मिनी अँड विनी स्लीप्ड इन अ शेल. मिनी अँड विनी स्लीप्ड इन अ शेल. आता शेल मीन्स, पहा तुमचा शब्द लिहून घ्या. शेल मीन्स काय, शिंपला. आता तुम्हाला माहिती असेल समुद्र किनाऱ्यावर हे मोठमोठाले शिंपले आपल्याला पाहायला मिळतात. तर या अशा शिंपल्यामध्ये स्लीप म्हणजे काय, झोपणे. स्लीप म्हणजे झोपणे. तर अशा या मोठ्या अशा शिंपल्यामध्ये मिनी आणि विनी नावाच्या 2 जुळ्या बहिणी काय झालेल्या आहेत, झोपलेल्या आहेत. स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लीप वेल. पहा, स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लीप वेल. पहा, तर आता तिची आई काय म्हणालेली आहे, स्लीप लिटल लेडीज, लहान मुलींनो तुम्ही या शिंपल्यामध्ये निवांत झोपा. अँड दे स्लीप वेल, आणि तुम्ही कशाचीही काळजी करू नका. पिंक वॉज द शेल विथ इन सिल्वर विदाउट. पहा, आणि या शेलचा रंग जो आहे, या शिंपल्याचा रंग जो आहे तो आतमधून गुलाबी रंगाचा आहे आणि बाहेरून सिल्वर किंवा चांदीच्या रंगाचा हा शिंपला आहे. पहा इथे लिहून घ्या आता. पिंक विथ इन म्हणजे आत गुलाबी.
गुलाबी रंग, हा गुलाबी आणि सिल्वर आणि त्याचा चंदेरी. बाहेरचा जो रंग आहे तो कसा आहे? सिल्वर आहे. विदाउट म्हणजे काय? बाहेरील. इथं अर्थ घ्यायचा आपल्याला याचा. बाहेरील अर्थ या शब्दाचा इथे घ्यायचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या हे जे शब्द आहेत ते शब्द तुम्हाला वर्गपाठाच्या वहीत लिहिणं बंधनकारक आहे आणि त्याचं पाठांतर करणं सुद्धा आवश्यक आहे. तर या शिंपल्याचा जो रंग आहे आतमधून कसा आहे? गुलाबी आहे आणि बाहेरून सिल्वर किंवा चंदेरी रंगाचा हा शिंपला आहे. साऊंड्स ऑफ द ग्रेट सी वंडर्ड अबाउट. पहा मग आता समुद्राच्या लाटांना सुद्धा किंवा या समुद्रांना सुद्धा आश्चर्य वाटत आहे की या दोन मुली या शिंपल्यामध्ये कशा झोपलेल्या आहेत. पहा पुन्हा आपण पुढचं वाक्य कवितेतली ओळ पाहूयात. स्लीप लिटल लेडीज वेक नॉट सून इको ऑन इको डाइज टू द मून. पहा स्लीप लिटल लेडीज, मुलींनो आत या शिंपल्यामध्ये आत तुम्ही काय करा? झोपून राहा. आता तुम्ही उठू नका. आणि या इको ऑन इको डाइज टू द मून, आणि या ज्या समुद्राच्या लाटांचा आवाज आहे तो कसा होत आहे? चंद्राच्या पर्यंत जात आहे. परंतु त्या लाटांचा आवाज सुद्धा ऐकून तुम्हाला काय करायचं आहे? उठायचं नाहीये. या समुद्राच्या लाटाचा इको जो आवाज आहे तो काय होत आहे? चंद्रापर्यंत ऐकून जात आहे. परंतु त्या लाटांचा आवाज ऐकून तुम्हाला सुद्धा काय करायचंय? उठायचं नाहीये. पहा इको म्हणजे काय? आवाज. पुन्हा पुन्हा येणारा आवाज. पुन्हा पुन्हा येणारा आवाज. DIES डाइज टू द मून. आवाज चंद्रापर्यंत जातो. पुढे पाहूयात आपण. Two bright stars peeped into the shell. What are they dreaming of? Who can you tell? पहा two bright stars, दोन प्रखर तारे. ब्राइट स्टार्स मीन ब्राइट म्हणजे काय? तेजस्वी किंवा प्रखर. इथला शब्द दोन असे प्रखर असलेले तारे, स्टार्स. स्टार मीन्स काय? तारा. तर हे दोन प्रखर असे तारे काय झालेले आहेत? या शिंपल्यामध्ये डोकावून पाहत आहेत. PEEPED. पीपड म्हणजे काय? डोकावून पाहणे. डोकावून पाहणे. असे दोन प्रखर असे तेजस्वी तारे या शिंपल्यामध्ये काय करत आहेत? डोकावून पाहत आहेत. आणि व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ? हू कॅन टेल. आणि त्या दोन मुली ज्या की त्या शिंपल्यामध्ये झोपलेल्या आहेत, त्या शिंपल्यामध्ये झोपलेल्या दोन मुली कोणतं स्वप्न पाहत असतील हे कोणी सांगू शकेल का? असा हा कवी आपल्याला इथे विचारत आहे. पुढे पाहूयात. स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द क्रॉप. आता ग्रीन लिनेट म्हणजे काय? एक प्रकारचा पक्षी आहे, त्याचं नाव आहे इथं ग्रीन लिनेट. पक्षी जो आता विदेशातला हा पक्षी आहे. तर तो पक्षी काय झालेला आहे? क्रॉप. क्रॉप म्हणजे एक आपण शेताचा तुकडा घेऊया. याचा अर्थ CROFT शेत. तर हा ग्रीन लिनेट नावाचा पक्षी काय झालेला आहे? सकाळ झाली आहे म्हणून शेतातून उडून गेलेला आहे. वेक अप लिटल लेडीज, द सन इज अलॉफ्ट. आणि काय करायचंय? तुम्ही लहान मुलींनो आता तुम्ही जाग्या व्हा. सूर्य हा काय झालेला आहे? उगवलेला आहे. आणि तुम्ही काय करा? जाग्या व्हा. तर पहा
अशा पद्धतीनं मिनी अँड विनी नावाची ही जी एक लघुवाय आहे, हे जे अंगाई गीत आहे, हे अंगाई गीत इथं आज आपण या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे. तर आता या कवितेवरचे जे काही प्रश्न उत्तर आहेत, हे प्रश्न उत्तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर इथं येतील. या प्रश्नांचं तुम्ही काय करायचं आहे, वर्गपाठाच्या वहीमध्ये हे प्रश्न लिहायचे आहेत आणि प्रश्न लिहिल्याबरोबर हे शब्द सुद्धा, जर तुमच्याकडं रीडर असेल तर त्या रीडर मध्ये असलेले एक्स्ट्रा शब्द, गाईड असेल तर गाईड मध्ये असलेले एक्स्ट्रा शब्द, तुम्ही सर्व शब्द आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काय करायचे आहेत, त्याचा फोटो काढून शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून द्यायचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपले मिनी अँड विनी ही कविता इथं समाप्त झालेली आहे. तर सर्वांना एक माझी विनंती आहे, या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण घरी राहा, सुरक्षित राहा. तोंडाला फेस मास्क बांधूनच बाहेर निघायचे, वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवायचे. घरी राहा, सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.